लातूर एमआयडीसी पोलिसांवर व्यापाऱ्याचे गंभीर आरोप, महावितरण अधिकाऱ्यांनाही फटकारा। लातूर जिल्हा पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे। गेल्या काही दिवसात एमआयडीसी पोलीस स्टेशनविषयी येणाऱ्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। गुटखा विक्रेत्यांकडून मासिक हप्ता, उद्योग सुरू करण्यासाठी परवानगीवर लावला जाणारा दर अशा उघड गैरव्यवहाराच्या चर्चा शहरात वाढत आहेत। या पार्श्वभूमीवर व्यापारी श्रीकर व्यंकटराव फड यांनी पत्रकार परिषद घेत महावितरणचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे मुख्य निरीक्षक समाधान चौरे तसेच पीएसआय मुन्ना देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले। श्रीकर फड यांनी सांगितले की आपल्या व्यावसायिक जागेत विद्युत लाईन स्थलांतरणासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करून संपूर्ण शुल्क भरूनही महावितरण अधिकारी मुद्दाम काम टाळत होते। त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली आणि अंबाजोगाई न्यायालयाने दोषी अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेशही दिले, तरीही संबंधित अधिकारी आरोपींना वाचवत आहेत असा फड यांचा आरोप आहे। फड यांच्या मते त्यांना महावितरणच्या कार्यालयात बोलावण्यात आले आणि तिथे अचानक पोलिसांना बोलावून जबरदस्तीने एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं। तिथे पोलीस निरीक्षक समाधान चौरे आणि पीएसआय देशमुख यांनी त्यांच्याशी सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देत शिवीगाळ केली आणि बेकायदेशीरपणे कोठडीत डांबून ठेवले। या घटनेचा व्हिडिओही त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केला। या प्रकरणानंतर शहरात मोठी चर्चा रंगली आहे। फिर्यादीलाच आरोपी बनवण्याचा प्रयत्न करणारे अधिकारी संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा खराब करत आहेत असे जनतेतून सूर उमटतो आहे। श्रीकर फड यांनी मानवाधिकार आयोग, नांदेड, लातूर पोलीस अधीक्षकांनी एसडीपीओ यांच्याकडे औपचारिक तक्रारी दाखल केल्या आहेत। समाधान चौरे आणि संबंधित महावितरण अधिकाऱ्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। फड म्हणाले की पोलीस दलात अनेक प्रामाणिक अधिकारी आहेत, परंतु काही हावरट आणि दलाल प्रवृत्तीचे अधिकारी आहेत, संपूर्ण विभागाला डागळत आहेत। वारंवार वाढणाऱ्या तक्रारींना पाहता पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी व्यक्त केली। या प्रकरणात पुढील काही दिवसात काय कारवाई होते याकडे आता लातूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। नमस्कार, सत्यमेव जयते। मी एक व्यावसायिक आहे। महावितरण अधिकारी अंबाजोगाई येथील सतीश गुडे, सतीश कानडे व बळवंत गंगणे यांनी मिळून भ्रष्टाचार केला होता। त्या संदर्भाने महावितरण कंपनी त्यांना दंड लावला होता। त्यानंतर अंबाजोगाई सन्मान न्यायालयाने 420, 409 भ्रष्टाचार गुन्हे नोंद केले। त्या लोकांना वाचवण्याकरिता महावितरणमधील प्रेमसिंग राजपूत आणि संदीप चाटे असे काही लोकांनी परत तिथे येऊन पोलीस अधीक्षक बीड यांना फसवून दिशाभूल करून भूमिगतचे पत्र लपवून सुरक्षा घेतली। त्या संदर्भाने अनिल चोरमले डीवायएसपी साहेबांनी लिहून दिलेलं आहे, भूमिगतचे पत्र लपवून सुरक्षा मिळवली, म्हणजेच एकंदरीत महावितरणनं पोलीस प्रशासनाने दिशाभूल केली। या संदर्भाने एसीबी महासंचालक आणि एसपी नवनीत कावत बीड यांनी सदर प्रकरणी यांच्यावरती 120 वाढून अगोदरच्या 59 FIR मध्ये गुन्हा नोंद करावा असे पत्र दिलेत। एकंदरीत हे 10 लोक झाले। ह्या लोकांना वाचवण्याकरिता आपल्या येथे लातूरमध्ये मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, दानी आणि मिसाळ या लोकांनी त्यांना वाचवण्याकरिता जी मागणी केलेली नाही असे आदेश अहवाल दिलेले आहेत। त्या आदेश अहवालामध्ये त्यांना क्लीन चिट दिलेला आहे, म्हणजे न्यायालयाचा निकाल येऊ दिला नाही, एसीबीचा तपासाचा निकाल येऊ दिला नाही, क्लीन चिट दिलेला आहे। ती तशी त्यांना कोणतीही मागणी केली नव्हती, फक्त भूमिगत केबलचे पत्र लपवले आहे का, अतिक्रमण झाले आहे का याबद्दल आदरणीय JMD कार्यालय IAS अधिकारी महावितरणने मागणी केली होती। ते त्यांची फसवणूक केली। त्या संदर्भाने मी म्हणलं ऑन कॅमेरा महावितरण अधिकाऱ्यांनी माझ्याशी 4 प्रश्नाचे उत्तर द्यावेत माझ्या तक्रारीविषयी। ते यायला तयार नव्हते। त्यांनी ऑथेंटिक मेल दिलेला आहे मला की आम्ही ऑन कॅमेरा आपल्या पुढे उत्तर देणार नाहीत, बोलणार नाहीत। हे सन्मान्य न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे। हे सरकारी कर्मचारी आहेत आणि त्यानंतर हे पोलिसांना प्राचारण करतात आणि तिथं समाधान चावरे MIDC येतात, माझ्या कानाखाली मारतात, सार्वजनिक ठिकाणी कॉलर पकडून बाहेर घेऊन जातात, 5-5 जण मिळून पायात पाय घालून मला पाडण्याचा प्रयत्न करतात। साहेब, आम्ही व्यापारी आहोत, आमच्याकडे संयम पुष्कळ आहे। आम्ही साधा धक्काही मारला असता तरी आपण पडला असतात, पण आम्हाला संविधानाचा अभ्यास आहे, आम्ही आपल्याला धक्का मारलेला नाही। त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात, जाताना गलिच्छ शिवीगाळ करतात, जे मी इथे बोलू शकणार नाही। आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घरात घुसखोरीचा कलम लावतात। मग हे आले महावितरण कार्यालयात, घरात घुसीचे कलम लावतात, महावितरण अधिकाऱ्यांसोबत मोठी डील करतात। संध्याकाळी 11च्या नंतर FIR पाडला जातो, त्यानंतर 4 वाजता लॉकअपमध्ये बसवलं जातं, 4 ते दुपारी 2 पर्यंत माझी छळ केला जातो, मानसिक ताण दिला जातो। त्या दरम्यान तिथे DYSP दुसऱ्या दिवशी येतात, ते आदरणीय DYSP साहेब म्हणतात ते चुकीचे कलम लावतात। लातूरचे DYSP साबळे साहेब म्हणतात चुकीचे कलम लावले आहेत, त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्या, तरी त्या ठिकाणी मुन्ना देशमुख साधा चहा सुद्धा देत नाहीत, परत लॉकअपमध्ये बसवतात।
हे व्यापाऱ्यासोबत चाललेलं आहे लातूरमध्ये. तर माझं एवढंच म्हणणं आहे आपल्या माध्यमातून की महावितरण अधिकारी तर आरोपी आहेतच, त्यात काही वाद नाहीये, पण MIDC पोलीस स्टेशन, समाधान चावरे, मुन्ना देशमुख यांच्या ह्या अशा वागणुकीला मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो की यांना मनोवैज्ञानिकेचा सल्ला घेणं आवश्यक आहे, यांचं मेडिकल फिटनेस होणं आवश्यक आहे. मी तशी एक तक्रार आदरणीय IG साहेब जेव्हा नांदेडला येतील तेव्हा मी त्यांच्याकडे देणार आहे आणि हे व्हिडिओ जे मला मारहाण केलेले, गलीची शिवीगाळ केलेले ते पण देणार आहे. या व्यतिरिक्त मी स्वतः सन्माननीय न्यायालय औरंगाबाद येथे पार्टी म्हणजे मी स्वतःच वकील न लावता, वकिलांच्या सहाय्याने, वकिलाशिवाय तर काही होणार नाही, आपण तेवढे अभ्यासू नसतो, तर वकील न लावता पार्टी प्रेझेंटमध्ये मी स्वतः प्रेझेंट होऊन माझ्यावर झालेली FIR रद्द करण्यासाठी तक्रार दाखल केलेली आहे. व्यापारी म्हणून संघर्ष करत आहे.